वेलकम गाइज, वेलकम टू DJS ड्रीम जॉब सिस्टीममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला पाहायचं आहे आर्ट ऑफ रिझ्यूम. रिझ्यूम कसं लिहायचं आहे त्याचं आपण पाहूया. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की रिझ्यूम आपण लिहितोय किंवा CV लिहितोय, पण आपल्याला त्याचा डिफरन्सच माहीत नसतो. CV म्हणजे काय, रिझ्यूम म्हणजे काय, बायोडेटा म्हणजे काय हे आपल्याला माहीतच नसतं. तर CV म्हणजे काय, तर करॅक्युलम व्हिटे. करॅक्युलम व्हिटे हा लॅटिन वर्ड आहे, तेथून आलेला आहे आणि त्याचा अर्थ होतो कोर्स ऑफ युअर लाईफ, तुमच्या जीवनाचा कोर्स. आणि रिझ्यूमे हा पण एक फ्रेंच वर्ड आहे. रिझ्यूमे असा उच्चार होतो. आपण बऱ्याचदा भारतामध्ये त्याला रिझ्यूम हा शब्द वापरतो, पण त्याचा खरा उच्चार होतो रिझ्यूमे. तर रिझ्यूमे जो आहे तर त्याचा अर्थ होतो टू सम अप, म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टींची एकूण, तुमच्या शिक्षणाची, नावाची, सगळ्या गोष्टींची सम अप. तर हे जे आहे CV किंवा रिझ्यूम किंवा बायोडेटा हा एकच पानाचा असतो, जो की मॅट्रिमोनीसाठी यूज केला जातो. आपण जॉबसाठी शक्यतो CV आणि रिझ्यूम हे दोनच शब्द वापरतो, पण याच्यामध्ये मेन कोर फरक काय आहे तो आपण समजून घेऊया. आता जो रिझ्यूम आहे तो 1 ते 2 पानाचा असतो किंवा जास्तीत जास्त 4 पानाचा असतो. त्या पानामध्ये काय काय असतं तर समरी असते. समरी म्हणजे थोडक्यात माहिती काय असतं त्याच्यामध्ये, तर तुमचं पूर्ण शिक्षण, तुमचे सगळ्या स्किल्स, क्वालिफिकेशन, तुमचा एक्सपिरियन्स हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं. आणि जो CV असतो तर CVमध्ये काय मेन्शन केलं जातं, हा एकतर खूप मोठा असतो, याला काही लिमिट नाही, लिमिटलेस आहे हा, आणि हा खूप डिटेलमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. आणि याच्यामध्ये सिनॉप्सिस असतात, प्रोफेशनल एक्सपिरियन्सेस असतात, हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं. रिझ्यूम किंवा CV हे कोणासाठी असतात ते आपण पाहूया. रिझ्यूम हा फ्रेशरसाठी पण असतो, ॲज वेल ॲज एक्सपिरियन्स कॅन्डिडेटवाल्यांसाठी पण असतो. जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात किंवा मार्केटिंग, अकाउंटिंगचे जॉबसाठी अप्लाय करतात ते रिझ्यूम लिहितात शक्यतो. आणि CV जे आहे, जे डॉक्टरेट आहे, PhD आहे किंवा खूप मोठा ज्यांचा एक्सपिरियन्स असतो ते लोक CV लिहितात. CVमध्ये खूप सारे एक्सपिरियन्सेस, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडिशनल गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन कराव्या लागतात. तर आपण पाहूया त्याच्यासाठी कुठले पॉईंट्स असतात ते इम्पॉर्टंट पॉईंट्स टू कवर. आता याच्यामध्ये काय काय पॉईंट कवर करायचे, तुम्ही ज्यावेळेला रिझ्यूम लिहिता तर त्यावेळेला त्याच्यामध्ये तुमचं नाव, कॉन्टॅक्ट डिटेल, तुमचं जॉबचं गोल किंवा ऑब्जेक्टिव्ह म्हणता येईल त्याला, तुमचा एज्युकेशनल डिटेल टाकता येईल, हॉबीज टाकता येईल, वर्क एक्सपिरियन्स टाकता येईल, अचिव्हमेंट्स टाकता येईल तुमच्या, किंवा अवॉर्ड्स टाकता येईल, तुमच्या वेगवेगळ्या स्किल असतात किंवा रिसर्च पब्लिकेशन्स ते इथे मेन्शन करता येईल. कॉन्फरन्स आणि वर्कशॉप तुम्ही जर अटेंड केला असेल तर त्याची डिटेल, वेगवेगळे सर्टिफिकेट आणि ट्रेनिंग याची डिटेल, आणि रेफरन्स आणि डिक्लेरेशन, ह्या सगळ्या महत्त्वाच्या पार्ट्स तुम्ही तुमच्या रिझ्यूममध्ये मेन्शन करू शकता. आता हे जरुरी नाही आहे की तुम्ही याच्यातलं सगळंच तुमच्या रिझ्यूममध्ये CVमध्ये ॲड केलं पाहिजे. डिपेंडिंग ऑन युअर क्वालिफिकेशन, युअर इंटरेस्ट, हॉबीज, युअर एज्युकेशन, युअर एक्सपिरियन्स, त्याच्यावरून तुम्हाला हे सगळं तयार करता येतं. तुम्ही इंटरनेटच्या मदतीनं हे रिझ्यूम तुमचा स्वतः लिहू शकता. तुम्हाला दुसऱ्याची मदत घ्यावी असं कंपल्सरी नाही. तुम्ही इंटरनेटवरून बरीचशी ऑनलाईन मदतसुद्धा घेऊ शकता तुमचा रिझ्यूम लिहिण्यासाठी. तर आपण हे जे पॉईंट आहे ते 1 बाय 1 डिस्कस करूया. सगळ्यात पहिले तुम्हाला एकदम वरती लिहायचं आहे तुमचं नेम आणि कॉन्टॅक्ट डिटेल. नेम आणि कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये काय असतं तर तुमचं फुल नेम असलं पाहिजे, तुमचा मोबाईल नंबर असला पाहिजे, तुमचा ईमेल ॲड्रेस आणि पोस्टल ॲड्रेस असला पाहिजे. ही जी डिटेल आहे याच्यावरूनच कंपनी तुम्हाला संपर्क करते. बऱ्याच कंपन्या ईमेलवर कम्युनिकेट करतात, बऱ्याच कंपन्या तुम्हाला लेटर पाठवतात डायरेक्ट तुमच्या ॲड्रेसवर. तर ज्यावेळेला रिझ्यूम हँडल केले जातात त्यावेळेला तुम्हाला संपर्क करण्यासाठी तुमचा नंबर, ईमेल, ॲड्रेस शोधायचा असेल तर पटकन भेटण्यासाठी हा एकदम वर लिहिण्याची पद्धत असते. सगळ्यात वरती तुम्हाला नेम आणि कॉन्टॅक्ट डिटेल अशा पद्धतीनं मेन्शन करता येईल. इथे एक्झाम्पल पण आपण दाखवलं आहे. पुढचा पार्ट आहे जॉब ऑब्जेक्टिव्ह किंवा गोल. इथे तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा करिअरचा जो इंटरेस्ट आहे
तो एका पॅरेग्राफमध्ये लिहायचा आहे. तुमचं वर्क एन्व्हायरमेंट लिहायचं आहे आणि ऑर्गनायझेशन. याचा अर्थ काय होतो करिअर ऑब्जेक्टिव्ह, की तुम्ही कुठल्या फील्डमधले आहात त्याच्या रिलेटेड तुम्हाला इथं तुमचा उद्देश लिहायचा आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह लिहायचा आहे. तुम्ही याच्यासाठी जर गुगलवर सर्च केलं की समजा तुम्ही अकाउंटिंगच्या जॉबला अप्लाय करायला आहे, तर तुम्ही काय सर्च करू शकता की जॉब ऑब्जेक्टिव्ह किंवा करिअर ऑब्जेक्टिव्ह फॉर अकाउंटंट. तर तुम्हाला अशा पद्धतीचा पॅरेग्राफ पाहायला मिळते. आता एक फार्मासिस्टने काय लिहिलेलं आहे, टू फॉर्म अ स्ट्रॉंग फाउंडेशन ऑफ नॉलेज ॲज रिक्वेसाइट ऑफ रिसर्च ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट टू बिकम अ लर्न प्रोफेशनल हू इज इन फोरफ्रंट ऑफ टू डील विथ द अपकमिंग चॅलेंजेस. अशा टाईपचा तो मजकूर असतो. आता हा मजकूर मनाने बनवणं थोडं कठीण जातं, त्यामुळे तुम्ही इंटरनेटची मदत घेऊन तुम्ही असं जॉब ऑब्जेक्टिव्ह किंवा गोल लिहू शकता. एज्युकेशनल डिटेल. एज्युकेशनल डिटेल हे तुम्हाला काय करायचं की टेबलमध्ये तयार करायचं आहे आणि हा जो टेबल आहे हा उलट्या क्रमाने लिहायचा. उलटा क्रम म्हणजे काय, तर तुमचं जे हायर एज्युकेशन आहे, जे सगळ्यात मोठं शिक्षण आहे ते वर लिहायचं आहे आणि असा क्रमांक जो करत करत 10वी आहे 10वीपर्यंत ते सगळ्यात खाली तुम्हाला टाकता येईल. तर त्याच्यामध्ये डॉक्टरेट किंवा PhD एकदम वर लिहायचं, मग तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन लिहायचं, मग तुमचं ग्रॅज्युएशन लिहायचं, मग तुमचं 12वी किंवा HSC लिहायचं आणि सगळ्यात शेवटी तुमचं 10वी किंवा SSC लिहायचं. तर याच्यामध्ये कुठले कुठले कॉलम टाकता येतील, एक्झामिनेशन म्हणजे तुमचं शिक्षण, युनिव्हर्सिटी म्हणजे कोणचा बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी आहे त्याचं नाव, इयर ऑफ पासिंग कुठल्या वर्षी तुम्ही पास झालात, पर्सेंटेज आणि तुमचा क्लास, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास जे असेल ते तुम्ही इथं मेन्शन करायचं. तर हे खूप चांगली पद्धत आहे लिहिण्याची. ज्यावेळेला तुम्ही रिझ्यूम लिहिता त्यावेळेला हा फॉर्मॅट लक्षात ठेवा आणि या पद्धतीनंच तुम्ही तुमच्या रिझ्यूममध्ये किंवा CV मध्ये तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन मेन्शन करायचं आहे. हॉबीज आणि इंटरेस्ट हा ऑप्शनल पार्ट आहे. असं कंपल्सरी नाही की तुम्ही हॉबीज आणि इंटरेस्ट लिहिला पाहिजे, पण हा लिहायचा का बरं तुम्ही हॉबीज आणि इंटरेस्ट तुमच्या रिझ्यूममध्ये ॲड करायचा, तर त्याचं कारण असं आहे की तुम्ही जो जॉब करताय त्याच्याशी कुठंतरी रिलेट झालं पाहिजे, की ह्या व्यक्तीला फक्त त्याच्या नॉलेज व्यतिरिक्त काही वेगळ्या पण स्किल्स आहेत, वेगळा इंटरेस्ट पण आहे. इंटरेस्ट म्हणजे काय, इंटरेस्ट आर सब्जेक्ट्स दॅट फॅसिनेट यू अँड वॉन्ट टू लर्न मोर अबाउट. Interests are usually more about learning and discovering ideas, concept, knowledge like history, animal behavior or even pop cultures. तर इंटरेस्ट म्हणजे अशा सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये तुम्हाला प्राण्यांबद्दल किंवा एखाद्या इतिहासाबद्दल किंवा एखाद्या सवयींबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असतं. एक्झाम्पल आहे हिस्ट्री. जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल तर तुम्ही वेगवेगळे म्युझियम, किल्ले वगैरे पाहायला जातात, हे तुम्ही इथं मेन्शन करू शकता. आणि हॉबी म्हणजे काय, हॉबी इज अन ॲक्टिव्हिटी डन फॉर फन, एक गंमत म्हणून केलेली कृती. हॉबीज आर डन ड्युरिंग युअर टाईम ऑफ, नॉट प्रोफेशनली अँड टिपिकली डन फॉर नो पे. याच्यासाठी तुम्हाला कुठलाही पैसा मिळत नाही म्हणून तुम्ही हॉबी करताय आणि शक्यतो तुम्हाला जेव्हा वेळ असतो त्यावेळेला तुम्ही हे करताय. याच्यात तुमच्या प्रोफेशनचा काही संबंध नसतो. उदाहरणार्थ तुम्हाला गाणं आवडतं, गाणं म्हणायला, सिंगिंग हा तुमचा हॉबी आहे, तर तुमचं प्रोफेशन अकाउंटिंग आहे, अकाउंटिंग आणि सिंगिंगचा काहीच संबंध नाही. या पद्धतीनं हॉबी असू शकतो. आणि हॉबीमध्ये काय असतं, रायटिंग, ब्लॉगिंग, ट्रॅव्हल, स्पोर्ट्स, योगा, आर्ट, म्युझिक. हॉबी कोण मेन्शन करतं, आता समजा एखादा टीचर आहे, स्पोर्ट्स टीचर आहे, तर स्पोर्ट्स टीचर हॉबीमध्ये काय टाकतो की त्याला योगा येतं, योगाचे सर्टिफिकेट झालेले आहे, त्याला क्रिकेट आवडतं, क्रिकेटमध्ये त्याने एवढ्या लेवल केले, असं तो त्याच्या हॉबीज आणि इंटरेस्टमध्ये मेन्शन करू शकतो. तर हे तुमच्या जॉबच्या रिलेटेड जर तुम्ही टाकलं तर अतिउत्तम आहे ही गोष्ट. आता पाहूया वर्क एक्सपिरियन्स. तुम्ही तुमच्या रिझ्यूममध्ये तुमचा मागे जर काही अनुभव असेल तर तो इथे मेन्शन करायचा. त्याच्यात तुम्ही काय काय टाकायचं की अगोदर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये जॉब करत होता, त्याचा पत्ता काय आहे, काय म्हणून तिथे तुम्ही काम केलेलं आहे आणि कोणत्या वर्षी किती वेळेसाठी तुम्ही ते काम केलेलं आहे. त्याच्यात तुम्ही तुमची सॅलरीसुद्धा टाकू शकता. सॅलरी कंपल्सरी नाही की टाकलीच पाहिजे, पण टाकली तर चांगलंच आहे. तर एक एक्झाम्पल पाहू आपण.
working as a pharmacist in Manik Hospital, N7 Sidco Aurangabad for 1 year with package of 6 lakh annually. म्हणजे या व्यक्तीचं फार्मासिस्ट म्हणून काम केलेलं आहे यांनी मानिक हॉस्पिटलमध्ये. त्याने पत्ता पण टाकला N7 सिडको औरंगाबाद. किती वर्षासाठी तर 1 इयरसाठी. आणि त्याला किती पगार आहे वर्षाला तर 6 लाख पगार त्याला वर्षाला मिळायचा. हे वर्क एक्सपिरियन्समध्ये तुम्ही अशा पद्धतीचं मेन्शन करू शकता. स्किल रिपोर्ट्स, रिसर्च आणि पब्लिकेशन. आता सगळ्यांनाच पब्लिकेशन किंवा रिसर्च त्यांनी केलेलेच असतात असं नाही आहे, पण बऱ्याचदा ज्यांचा खूप मोठा एक्सपिरियन्स असतो, वेगवेगळे वर्कशॉप, वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी अटेंड केलेल्या असतात, तर त्या इथे तुम्ही मेन्शन करू शकता. आता रेग्युलरमध्ये काय काय टाकता येतं तर IT स्किल, सॉफ्टवेअर स्किल टाकता येतात. तुम्हाला कॉम्प्युटरचं कुठलं नॉलेज आहे, तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये काय काय येतं, कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट काय काय झालं आहे ते तुम्ही इथे थोडक्यात मेन्शन करू शकता. कोर स्किल म्हणजे तुम्ही ज्या फील्डचे आहात, समजा तुम्ही इंजिनियर आहात तर इंजिनियरच्या कोणत्या स्किल तुम्हाला येतात ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. प्रोजेक्ट रिपोर्ट. तुमच्या कॉलेजमध्ये असताना फायनल इयरला तुम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट केलेले असतात, तर त्या प्रोजेक्टचा एक रिपोर्ट असतो, सिनॅप्सिस असतात, त्या तुम्ही इथे रिझ्यूममध्ये थोडक्यात मेन्शन करू शकता. आणि ज्यावेळेला इंटरव्ह्यूला जाताल त्यावेळेला त्यासोबत कॅरी करायला तुम्ही विसरायचं नाही. आता याच्यामध्ये काय असतं, प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये टायटल असतं आणि डिस्क्रिप्शन, या 2 गोष्टी तुम्ही इथे मेन्शन करू शकता. रिसर्च वर्क. तुम्ही जर काही PhD केलेली असेल, एखादा रिसर्च केला असेल तर त्याचंसुद्धा तुम्ही थोडक्यात माहिती टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकू शकता. आणि पब्लिकेशन. तुमचं काही पब्लिकेशन असेल तर ते इथे तुम्ही मेन्शन करू शकता. सर्टिफिकेट आणि ट्रेनिंग. जर तुम्ही कुठलं सर्टिफिकेशन तुमचं झालेलं असेल, ट्रेनिंग अटेंड केली असेल, तर त्या गोष्टी इथे तुम्हाला डिटेलमध्ये टाकता येतील. त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग कधी झाली आहे, कुठे झाली आहे ते मेन्शन करता येईल, त्याचं वर्ष टाकता येईल. या पद्धतीने तुम्ही सर्टिफिकेशन आणि ट्रेनिंग मेन्शन करू शकता. अचिव्हमेंट आणि अवॉर्ड. तुमच्या ॲकॅडमिक लेवलला म्हणजे शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुम्ही कुठला अवॉर्ड भेटलेला आहे का ते तुम्ही मेन्शन करू शकता. तुम्ही स्पोर्ट्समध्ये काही ॲक्टिव्हिटी केली आहे का, त्याच्यात तुम्हाला काही अवॉर्ड भेटलेला आहे का. कल्चरल इव्हेंट. तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला आहे का, जसं की डान्समध्ये किंवा एखाद्या संभाषण कौशल्यामध्ये काही भाग घेतला आहे का, निबंध स्पर्धेमध्ये, ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. अदर ॲक्टिव्हिटीज त्या तुम्ही इथे मेन्शन करू शकता. एखादी स्पर्धा, कॉम्पिटिशन तुम्ही भाग घेतला असेल, त्याचं काही प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा तुमच्या रिझ्यूममध्ये मेन्शन करू शकता. इथे एक्झाम्पल दिलं आहे. अवॉर्डमध्ये काय आहे की समजा या व्यक्तीने याला अवॉर्ड भेटलेला आहे, एम्प्लॉई ऑफ द मंथचा अवॉर्ड भेटलेला आहे, तर हे तिथं मेन्शन केलेलं आहे. कम्प्लिशन ऑफ मेजर प्रोजेक्ट. वेळेच्या आत त्यांनी प्रोजेक्ट कंप्लीट केलेला आहे ते मेन्शन केले. लिडरशिपमध्ये नॉमिनेटेड ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर ऑन न्यूमरस ओकेजन. तर अशा पद्धतीचं तुम्ही अचिव्हमेंट किंवा अवॉर्ड लिहू शकता. कॉन्फरन्स आणि वर्कशॉप. ज्या लोकांची PhD झालेली असते तर ते बरेच लोक कॉन्फरन्स अटेंड करतात, वर्कशॉप अटेंड करतात वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा त्यांच्या रिलेटेड फील्डमध्ये. तर त्या कॉन्फरन्समध्ये काय काय असतं तर डिटेल असतं अटेंडीचं. कॉन्फरन्स आणि वर्कशॉपमध्ये त्यांनी काय काय केलं आहे, त्याचं नाव असतं, कोणचा वर्कशॉप केला आहे, काय पिरियड आहे त्याचा आणि कुठल्या ठिकाणी केलं आहे, हे डिस्क्रिप्शनमध्ये लिहू शकता तुम्ही. इथे एक्झाम्पल दाखवलेलं आहे. 3 day वर्कशॉप ऑन डेव्हलपमेंट रेग्युलेटरी आस्पेक्ट ऑफ ड्रग मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे 3 दिवसाचा वर्कशॉप अटेंड केलेला आहे एका विषयावर. आणि हा कुठे झालेला आहे, नॅशनल फार्मसी दिल्लीमध्ये झाला आहे. कधी झाला आहे, डिसेंबर 2017मध्ये. तर या पद्धतीनं तुम्ही मेन्शन करू शकता कॉन्फरन्स आणि वर्कशॉप. आता एवढं सगळं लिहिल्याच्या नंतर खाली जेव्हा रिझ्यूम तुमचा सेकंड पेजवर येतो किंवा खाली येतो तर खाली तुम्ही पर्सनल डिटेल टाकायची. त्याच्यामध्ये तुमचं नाव टाका, तुमची जन्मतारीख टाका, लँग्वेज नोंद कुठल्या भाषा येतात, जेंडर टाका तुमचं मेल फिमेल. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस, सिंगल आहात का मॅरिड आहात ते मेन्शन करा. फॅमिली डिटेल ऑप्शनल आहे, तुमचे आई बाबा, पती पत्नी, तुमची डिटेल तुम्ही ते टाकू शकता.
आणि फॅमिली डिटेल हे ऑप्शनल आहे, खालचा जो पार्ट आहे फॅमिली डिटेल तर तो टाकलाच पाहिजे, असं काही कंपल्सरी नाही. पण पर्सनल डिटेलमध्ये तुमचं नाव, जन्मतारीख, मॅरिटल स्टेटस, लँग्वेजमध्ये तुम्ही फॉरेन लँग्वेज पण मेन्शन करू शकता, जसं फ्रेंच आहे किंवा जॅपनीज आहे, त्या तुम्ही ते मेन्शन करू शकता. रेफरन्स आणि डिक्लेरेशन सगळ्यात शेवटी तुम्हाला रेफरन्स द्यायचा. आता रेफरन्स म्हणजे काय, तुम्ही जॉबला चालले कंपनीमध्ये, तर तुमची तिथं काही ओळख नसती, तर तुम्ही त्या कंपनीच्या ओळखीचं कोणी असेल किंवा तुमच्या चांगलं ओळखीचं असेल त्याचं नाव तुम्ही तिथे टाकता रेफरन्स म्हणून. तर रेफरन्समध्ये ज्याचं नाव टाकले त्याच्याशी तुमची चांगली ओळख पाहिजे. जर कंपनीने कॉल केला त्या व्यक्तीला तर त्या व्यक्तीने तुमची माहिती व्यवस्थित सांगितली पाहिजे, त्याला म्हणतात रेफरन्स. रेफरन्समध्ये मोबाईल नंबर टाकला जातो, म्हणजे कंपनी त्या व्यक्तीला कॉल करून विचारते की तुम्ही या व्यक्तीला ओळखता का. दुसरं आहे डिक्लेरेशन. डिक्लेरेशन हे एकदम शेवटी टाकायचं. डिक्लेरेशनमध्ये डेट असली पाहिजे, डिक्लेरेशन पाहिजे, प्लेस पाहिजे आणि तुमचं नाव पाहिजे. डिक्लेरेशनमध्ये काय लिहितात, जसं की आय हेअर बी डिक्लेअर दॅट ऑल द स्टेटमेंट मेड इन रिझ्यूम आर ट्रू अँड कम्प्लीट टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज अँड बिलीफ. याचा अर्थ वरील लिहिलेली सर्व माहिती खरी आहे आणि माझ्या नॉलेजनुसार ती ओरिजिनल आहे, असं तुम्ही डिक्लेअर करता आहात. तर असं हे डिक्लेरेशन आहे. हे तुम्ही सगळं स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीनं तुमच्या रिझ्यूममध्ये ॲड करू शकता. आता रिझ्यूम बनवता येत नसेल तर काय करावं, मी दिलेले सगळे पॉईंट जर तुम्ही नोट डाऊन केले असेल आणि तुम्ही तुमचं रफ वर्क करून घ्या अगोदर पेपरमध्ये, आणि त्याच्यानंतर तुम्ही या वेबसाईट उघडून पाहू शकता, जसं ZT.com, resume.io, resumegenius.com, resumebuild.com किंवा canva.com. कॅनवाची ॲप पण मिळते मोबाईलमध्ये, आणि अशा ॲट्रॅक्टिव्ह रिझ्यूम तुम्ही बनवू शकता. ह्या ऑनलाईन असतात, 2 मिनिटामध्ये तुम्ही रिझ्यूम बनवू शकता आणि याचा PDF तुम्हाला डाउनलोड करून मिळतो. हा PDF तुम्ही तुमच्यासोबत राहू देऊ शकता, याची प्रिंटआउट काढू शकता. कलर पण मिळतात आजकाल, छान ॲट्रॅक्टिव्ह कलर रिझ्यूम पण तयार होतात याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या रिझ्यूम स्किल डेव्हलप करायचा आहे. जर चांगला रिझ्यूम असेल तर नक्कीच कंपनी तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तर हे सगळं ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझी अशी इच्छा आहे की हे नॉलेज नक्कीच तुम्हाला तुमच्या जॉबसाठी कामी येईल. हे एक फिनिशिंग नॉलेज आहे, हे तुम्हाला तुमच्या रिझ्यूम प्रिपरेशनसाठी नक्की कामी येईल. थँक्यू.